नमस्कार विद्यार्थी मित्र, रूरल्समध्ये आपलं पुनश्च स्वागत आहे. आपण बघितले ते आतापर्यंत 4 एक्झरसाइज बघितलेत. आता आपल्याला बघायचा तो शेवटचा एक्झरसाइज बघायचा. मग शेवटचा एक्झरसाइज कशावरती? तर तो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट वरती. म्हणजे याच्या अगोदर आपण कसं बघितलं, फक्त डॉट प्रोडक्ट बघितला, फक्त क्रॉस प्रोडक्ट बघितला. आता डॉट आणि क्रॉस दोन्ही पण एकत्रित असतील. तो म्हणजे तुमचा काय असतो तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. स्केलरचा अर्थ उत्तर तुमचं काहीतरी फिक्स क्वांटिटी येणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट किंमत येणार आहे उत्तर त्याचं, ते म्हणजे तुमचं स्केलर आला. ट्रिपल म्हणजे 3 वेक्टरचा आणि प्रोडक्ट म्हणजे ज्याचं उत्तर कॉन्स्टंट येणार आहे अशा 3 वेक्टरचा गुणाकार आपल्याला बघायचा आहे. त्याच्या अगोदर आपण मग त्यातले पॉइंट्स बघू. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कसा घेतला जातो वगैरे ते. समजा 3 वेक्टर्स असतील, ए बार बी प्रोडक्ट काढायचं. आता ह्याच्यात दिले बघा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हटलंय. वी डिफाइन द स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ 3 वेक्टर्स ए बार बी बार सी बार. ऑर्डर इज इम्पॉर्टंट विच इज डिनोटेड बाय स्क्वेअर ब्रॅकेट ए बार बी बार सी बार अँड इज डिफाइंड ॲज ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. म्हणजे ह्यांनी काय सांगितलंय तर 3 वेक्टरचा प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि उत्तर त्याचं स्केलर पाहिजे. मग त्याच्यावेळी स्केलर ट्रिपल प्रोडक्ट येतो. तो कसा दाखवला जातो तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए बार बी बार सी बार ज्या पद्धतीनं गुणाकार पाहिजे तसा घ्यायचा. ऑर्डर इज इम्पॉर्टंट म्हणजे कुठलं पहिलं, कुठलं मध्ये आणि कुठलं शेवट हे महत्वाचं आहे याच्यामध्ये, असं सांगितलंय. आणि इज डिफाइंड ॲज ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजे एक वेक्टर त्याचा डॉट आणि आतल्या राहिलेल्या दोन्हींचा क्रॉस प्रोडक्ट. ज्याला क्रॉस असतो त्याला कायम ब्रॅकेट द्यायचं. म्हणजे तुम्ही क्रॉस पहिल्या दोन्हीत पण घेऊ शकता. म्हणजेच काय, ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार असं पण लिहू शकता. ते चालू शकतं तिथं पण. फक्त त्याची ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ए बार बी बार सी बार ओळीनच पाहिजे. जर जागा बदलायची झाली तर मग त्याचं चिन्ह पण बदलावं लागतील आपल्याला. ते आपण मागच्या एक्झरसाइजमध्ये क्रॉस प्रोडक्टला बघितलंय. क्रॉस प्रोडक्ट असेल, बी बार क्रॉस सी बार असेल, त्याचं सी बार क्रॉस बी बार करताना आपल्याला चिन्ह पण बदलावं लागतं. तसंच इथं पण असणार आहे. आता त्यांनी एक्झाम्पल दिलंय. ए बार बी बार आणि सी बार 3 वेक्टर दिलेत. A1 आहे, A2J, A3K. बी बार म्हणजे B1 आहे प्लस B2J प्लस B3K आणि सी बार दिले C1 आहे प्लस C2J प्लस C3K. मग ट्रिपल प्रोडक्ट कसा काढायचा तर ए बारच्या व्हॅल्यू पहिली रो, बी बारच्या व्हॅल्यू दुसरी रो आणि सी बारच्या व्हॅल्यू म्हणजे तिसरी रो वापरायची डिटर्मिनंटसाठी. हा डिटर्मिनंट सोडवला की उत्तर तुमचं कॉन्स्टंट मध्येच येणार आहे आणि ते म्हणजेच तुमचं काय झालं तर तयार स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असेल. लक्षात येईल. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा कायम डिटर्मिनंटनी सोडवला जाईल. म्हणजे सोपी पद्धत होईल ती डिटर्मिनंटनं सोडवून. आता त्याच्यानंतर पुढे दिलंय स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज बॉक्स प्रोडक्ट. बॉक्स प्रोडक्ट कारण ते बॉक्सच्या मध्ये आपण वेक्टर्स लिहितो. सर स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे बॉक्स ब्रॅकेट झाले त्याच्यामध्ये लिहितो आपण, त्यामुळे ते बॉक्स प्रोडक्ट असं पण म्हटलं जातं. आता त्याच्या 2 कंडिशन्स आहेत. ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार आहे. समजा त्या तिन्हींची पण आपल्याला जागा बदलायची, ए बी सी तिन्हींची पण जागा बदलायची असेल तर त्याचं चिन्ह बदलायची गरज नाही. म्हणजे ABCचं तुम्ही CAB लिहू शकता किंवा BCA लिहू शकता, पण त्यावेळी त्याचं चिन्ह बदलत नाही. जेवढं ABCचं उत्तर येतं तेवढंच त्यांचं उत्तर येतं. लक्षात आली पहिली कंडिशन. म्हणजे ज्यावेळी तिन्ही वेक्टरची जागा बदलतो त्यावेळी त्याचं चिन्ह बदलत नाही. आणि दुसरे दिले जर दोन्हींची जागा बदलायची असेल तर मात्र आपल्याला त्याचं चिन्ह बदलावं लागेल. म्हणजे बघा ABCचं BAC केलं म्हणजे B आणि A ची फक्त जागा बदलली तर ते मायनस झालं. किंवा जर आपण A आणि C ची जागा बदलली तर CBA होत आहे म्हणजे त्याचं चिन्ह बदललं. किंवा आपण B आणि C ची जागा बदलली तर ACB होईल ते आणि त्याचं पण चिन्ह मायनस झालं. म्हणजे ज्यावेळी 2 वेक्टरची जागा बदलतो त्यावेळी त्याचं चिन्ह बदलायचं आणि ज्यावेळी सगळ्या वेक्टरची जागा बदलतो त्यावेळी ते मात्र आहे तसं ठेवायचं. ही आपली पहिली बेसिक कंडिशन असेल. डिटर्मिनंटचा रूलच आहे तो. ज्यावेळी तुम्ही प्रत्येक रो अदला बदल करता त्यावेळी त्याचं चिन्ह नाही बदलत, पण ज्यावेळी 2 रोची अदला बदल होते त्यावेळी मात्र त्याचं चिन्ह बदलतो. ह्या डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज आहेत 11वीतल्या, त्याच आपल्याला इथं वापरावे लागतील. आता हे झाले बेसिक पॉईंट्स. आता ह्या स्केलर ट्रिपल प्रोडक्टवरती 2 पॉईंट्स अवलंबून आहेत. पहिला आहे द व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप विथ को टर्मिनस एजेस ॲज ए बार बी बार सी बार इज. ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. पॅरलो पाईपडचा जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर तो फक्त ट्रिपल प्रोडक्ट घ्यायचा, ज्या काही 3च बाजू लागतात त्याच्यासाठी, कारण डिटर्मिनंट 3चं असतं म्हणून.
समजा 4 पॉईंट्स दिले असतील तर कन्वर्जन 3 मध्ये करून घ्यायचं. म्हणजे ABCD हे 4 पॉईंट आहेत, तर AB बार, AC बार आणि AD बार करू शकतो. म्हणजे पहिला कॉमन ठेवायचा, पुढच्यांच्या बरोबर वेक्टर काढत जायचं. असे 3 वेक्टर होतील, त्यांचा डिटर्मिनंट म्हणजे तुमचा व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईप आला. पुढं व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन सांगितलंय, ते पण सेमच आहे, फक्त त्याला 1/6 करायचं. टेट्राहेड्रॉनला 6 डिवाइड करायचं. म्हणजे जो काही तुमचा डिटर्मिनंट येणार आहे त्याला भागिले 6 करायचं, ते म्हणजे व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. लक्षात येतील ह्या 2 प्रॉपर्टीज. आता ह्याच्यावरती एक्झरसाइजच आहे, आपण बघणार आहे तो एक्झरसाइज 5.5. पहिला क्वेश्चन आहे, फाइंड A बार डॉट B बार क्रॉस C बार इफ A बार इज इक्वल टू 3i minus j plus 4k, B bar is equal to 2i plus 3j minus k, and C bar is equal to minus 5i plus 2j plus 3k. 3 वेक्टर दिलेत, त्यांचा डॉट आणि क्रॉस म्हणजे ट्रिपल प्रोडक्ट काढायचा. डॉट आणि क्रॉस दिला याचा अर्थ मग तो डिटर्मिनंट काढायचा. पहिल्यांदा आपण दिलेले वेक्टर्स लिहून घेतले, A बार, B बार आणि C बार घेतले. आता डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट काढायचं म्हणजे डिटर्मिनंट घ्यावा लागेल आपल्याला. A बार डॉट B बार क्रॉस C बार. किमती घेतल्या, 3 - 1 4 A बारच्या किमती, B बारच्या 2 3 - 1 झालं आणि C बारच्या -5 2 3 झालं. आता हा डिटर्मिनंट सोडवायचा म्हणजे काय होणार, 3 × 9 + 2 प्लस 1 × 6 - 5 प्लस 4 × 4 प्लस 15 होईल. 9 + 2 म्हणजे 11 झालं, 11 × 3 33 आलं. 6 - 5 1 राहणार आहे, 19 × 76 होईल. 33 + 1 = 76 म्हणजे त्यांची बेरीज किती झाली तर ती 110 असेल. झालं, म्हणजे डिटर्मिनंट सोडवता आला की तुम्हाला हा एक्झरसाइज पूर्णपणे सुटते. 3 वेक्टर दिले होते, तिन्हींचा डिटर्मिनंटमध्ये किमती फक्त घेतल्या आपण आणि तो डिटर्मिनंट सोडवला म्हणजेच तुम्हाला काय मिळालं तर तिथं ट्रिपल प्रोडक्ट मिळाला. हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन संपला. आता दुसरा, इफ द वेक्टर्स 3i + 5k, 4i + 2j - 3k and 3i + j + 4k are coterminous edges of the parallelepiped, then find the volume of parallelepiped. आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला होता व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईपचा. तो काय होता तर ट्रिपल प्रोडक्ट काढायचा होता फक्त. कोणाचा तर त्याच्या ज्या काही साईड्स दिलेल्या होत्या त्यांचं. इथं 3 साईड्स आहेत म्हणजे आपल्याला पहिल्यांदा A बार B बार C बार म्हणावं लागेल. लेट A बार इज इक्वल टू B बार इज इक्वल टू आणि C बार इज इक्वल टू घेतला आपण. आता पहिल्यांदा ट्रिपल प्रोडक्ट काढून घेऊ. ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे डॉट आणि क्रॉस आला. किमती ठेवल्या, 3 0 5 4 2 - 3 3 1 4. सोडवून घेऊ. 3 × काय होणार 8 + 3 मधली काही झिरोज टर्म आहे, प्लस 5 × 4 - 6 होईल. 8 आणि 3 11 म्हणजे 33 होत आहे ते, आणि -2 म्हणजे -10 झाले. 33 - 10 होईल. 33 मधनं 10 गेले तर राहणार आहे किती तर ते 23 राहिलं. म्हणजे ट्रिपल प्रोडक्ट किती मिळाला आपल्याला तर तो 23 आला. मग आता त्याचं व्हॉल्यूम काढायचं, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईप्ड. व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईप्ड इज इक्वल टू ट्रिपल प्रोडक्ट A बार B बार C बार. फॉर्म्युला लिहिलं, मग ट्रिपल प्रोडक्टची किंमत आली 23 म्हणजे 23 क्युबिक युनिट्स. त्याचं उत्तर राहील. मिळालं ना उत्तर. म्हणजे डिटर्मिनंट व्हॉल्यूम आला तरी डिटर्मिनंटच काढायचं आपल्याला. डिटर्मिनंट सोडवला आणि आपल्याला त्याचं उत्तर मिळालं, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईप्ड. आता ह्याचं एकक मात्र लिहावं लागेल. व्हॉल्यूम म्हटल्यानंतर क्युबिक युनिट्स असतं ते. हा झाला तुमचा दुसरा क्वेश्चन. इफ द वेक्टर्स -3i + 4j - 2k, i + 2k and i - pj are coplanar, then find the value of p. आता कोप्लॅनर आपण पहिल्या एक्झरसाइज मध्ये बघितलं. कोप्लॅनर कसं काढलं जातं तर डिटर्मिनंट सोडवलं जातं. डिटर्मिनंट जर 0 आला तर कोप्लॅनर. आता इथं त्यांनी कोप्लॅनर आहे असं सांगितलं तर त्याच्यावरून पी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग आपण पहिल्यांदा 3 वेक्टर आहेत A बार B बार C बार मानून घेऊ. जे दिलेले आहेत ते घेतले. मग डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. वेक्टर सार कोप्लॅनर म्हणजे ट्रिपल प्रोडक्ट हा काय येणार आहे तर 0. डिटर्मिनंट म्हणजे ट्रिपल प्रोडक्ट तो 0 आला. म्हणजे डिटर्मिनंट मध्ये घेतल्या किमती -3 4 -2 1 0 2 1 - p 0. डिटर्मिनंट सोडवला. -3 ×
0 प्लस 2p -4 इंटू 0 मायनस 2 -2 इंटू -p -0 इज इक्वल टू 0. -6p होईल प्लस 8 प्लस 2p इज इक्वल टू 0. म्हणजे -6p प्लस 2p घेतलं -4p. -4p उजव्या बाजूला गेलं तर 4p होणार. 4p इज इक्वल टू 8 झालं. म्हणजे ते 4p इज इक्वल टू 8 म्हणजे 4 न भाग घालवला तर p इज इक्वल टू आपल्याला मिळेल ते 2 असेल. आलं लक्षामध्ये आता हा. म्हणजे परत इथं ट्रिपल प्रोडक्ट घेतला म्हणजेच डिटर्मिनंट घेतला. को प्लॅनर दिलं असल्यामुळे ते 0 घ्यायचं उत्तर त्याचं फक्त. हा तिसरा क्वेश्चन झाला. तर चौथा क्वेश्चन प्रूव्ह दॅट दिलंय. ट्रिपल प्रोडक्ट मध्ये दिलंय ए बार बी बार प्लस सी बार ए बार प्लस बी बार प्लस सी बार. म्हणजे 3 वेगवेगळे आहेत. ए बार हा वेगळा, मधली टर्म बी बार प्लस सी बार आहे आणि तिसरी टर्म आहे ती ए बार प्लस बी बार प्लस सी बार आहे. आता प्रूव्ह करायचं म्हणजे आपण LHS घेऊ पहिल्यांदा. ए बार बी बार प्लस सी बार ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ट्रिपल प्रोडक्ट आहे म्हणजे डॉट आणि क्रॉस घ्यावा लागेल. पहिला डॉट आणि नंतरचा क्रॉस घेतला म्हणजे ए बार डॉट बी बार प्लस सी बार क्रॉस ए बार प्लस बी बार प्लस सी बार म्हटलं. आलं. आता अगोदर आतला क्रॉस प्रोडक्ट करून घ्यायचा आपल्याला. तो कसा घ्यायचा तर बी बार प्लस सी बार न गुणायचं आपल्याला. मग कुणाला गुणूया. पहिल्यांदा ए बारला गुणूया. बी बार प्लस सी बार क्रॉस ए बार होणार आणि बी बार प्लस सी बार ना पुढे शिल्लक बी बार प्लस सी बार राहते ए बारला गुणल्यानंतर. मग त्याला पण गुणायचं म्हणजेच गुणाकार कसा होईल. ए बार डॉट बी बार प्लस सी बार क्रॉस ए बार प्लस बी बार प्लस सी बार क्रॉस बी बार प्लस सी बार. असं का घेतलं आपण तर 2 समान वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असेल तर त्याचं उत्तर 0 असतं. म्हणून आपण त्याच्यासाठी बी बार प्लस सी बार न बी बार प्लस सी बारलाच गुणलं. डायरेक्ट गुणलं. म्हणजे बी बार प्लस सी बार न पहिल्यांदा ए बारला गुणलं मध्ये प्लस आलं. बी बार प्लस सी बार न पुढच्या बी बार प्लस सी बारला गुणलं. आता ह्याचं उत्तर तर 0 येणार आहे. बाकीचं तसंच ठेवलं आपण. ए बार डॉट बी बार प्लस सी बार क्रॉस ए बार झालं प्लस 0 आलं म्हणजे 0 निघून गेलं. तर आता डॉट आणि क्रॉस राहिला म्हणजे हे परत ट्रिपल प्रोडक्ट मध्ये आलं. ए बार पहिली टर्म बी बार प्लस सी बार मधली टर्म शेवटची टर्म ए बार झाली. ए बार बी बार प्लस सी बार आणि ए बार राहील. ट्रिपल प्रोडक्ट मध्ये 2 वेक्टर समान आले परत. ए बार आणि ए बार पहिल्या आणि तिसऱ्या वेक्टर म्हणजे त्याचं उत्तर काय असेल तर ते 0 येणार आहे. तेच तुमचं काय असेल तर RHS असेल इज इक्वल टू RHS. म्हणजे परत एकदा बघा LHS घेतला आपण. ए बार बी बार प्लस सी बार ए बार प्लस बी बार प्लस सी बार हा ट्रिपल प्रोडक्ट होता तो घेतला आपण. ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे डॉट आणि क्रॉस असणार. ए बार डॉट पुढच्या दोन्हींचा क्रॉस घेतला. बी बार प्लस सी बार क्रॉस ए बार प्लस बी बार प्लस सी बार आला. बी बार प्लस सी बार न गुणायचं. पहिल्यांदा ए बारला गुणलं. बी बार प्लस सी बार क्रॉस ए बार झालं प्लस बी बार प्लस सी बार न पुढे गुणलं. बी बार प्लस सी बार क्रॉस बी बार प्लस सी बार आलं. 2 समान वेक्टरचा गुणाकार 0 आला. ते निघूनच गेलं. मग राहिलेल्याचा ट्रिपल प्रोडक्ट मध्ये घेतला आणि त्याचं परत 2 वेक्टर समान आल्यामुळे त्याचं पण उत्तर काय झालं तर 0 झालं. म्हणजे ते तुमचं काय असेल RHS असेल. हे झाला चौथ्यातला पहिला क्वेश्चन झाला. आता दुसरा क्वेश्चन घ्यायचा आहे. दुसरा दिलाय आपल्याला ए बार प्लस दुसरा आहे ए बार प्लस 2b बार मायनस सी बार डॉट मध्ये दिसत नाही पण ते डॉट आहे. ए बार मायनस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 3a बार बी बार सी बार. ते मायनस नाहीये उजव्या बाजूला. 3a बार बी बार सी बार असं पाहिजे. ते क्वेश्चन मध्ये दुरुस्ती करा. ते मायनस फक्त काढून टाका राईट साईडचं. आपण LHS घेतला. ए बार प्लस 2b बार मायनस सी बार डॉट ए बार मायनस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार मायनस सी बार. आता क्रॉस प्रोडक्ट घेताना समान टर्म न समान टर्मला गुणायचं. म्हणजे ए बार मायनस बी बार ना ए बार मायनस बी बारला गुणू शकतो कारण पुढं पण आहे ए बार मायनस बी बार म्हणून गुणाकार घेतला. आणि मग राहते काय मायनस सी बार. ते मायनस सी बारला पण गुणायचं. मग त्याला ए बार प्लस 2b बार मायनस सी बार डॉट ए बार मायनस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार मायनस राहिलं ए बार मायनस बी बार क्रॉस सी बार झालं. कारण सी बारचं मायनस होतं त्यामुळे मध्ये मायनस झालं आणि ए बार मायनस बी बारनं परत सी बारला गुणला आपण. म्हणजे आता पहिलं 0 होईल. ए बार मायनस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार हे 0 झालं. सी बारनं आत गुणून घ्यायचं आणि मायनसनं पण आत गुणून घ्यायचं.
म्हणजे बाहेरची टर्म तशीच राहिली डॉट 0 मायनस ए बार क्रॉस सी बार झालं, परत मायनस मायनस प्लस होईल बी बार क्रॉस सी बार झालं, निघून गेला. आता ए बार न गुणायचा, डॉट आहे मध्ये ए बार डॉट ए बार क्रॉस सी बार, पण बाहेर मायनस राहील, त्याला मायनस ए बार डॉट ए बार क्रॉस सी बार झालं, परत ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार होणार, ए बारनंच बी बार क्रॉस सी बारला गुणलं. तसंच आता 2b बारनं गुणायचं, पहिलं मायनस असल्यामुळे मायनस राहिलं, 2b बार डॉट ए बार क्रॉस सी बार प्लस 2b बार डॉट बी बार क्रॉस सी बार होणार. आता मायनस सी बारनं गुणायचं, मायनस मायनस प्लस होणार, सी बार डॉट ए बार क्रॉस सी बार झालं, मायनस सी बार डॉट बी बार क्रॉस सी बार होणार आहे. मग आता दोन समान वेक्टर कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत बघायचे, जे असतील त्यांचं 0 नसेल बाकीचे ते ट्रिपल प्रोडक्टमध्ये. आता पहिल्यामध्येच ए बार डॉट ए बार सापडते म्हणजे 0 आलं त्याच. दुसऱ्यामध्ये नाहीत दोन समान वेक्टर म्हणजे ते ट्रिपल प्रोडक्ट ABC झालं. तिसऱ्यामध्ये बघितलं तर 2BAC, दोन बाहेर ठेवायचं, BAC ट्रिपल प्रोडक्टमध्ये. चौथ्यामध्ये B बार B बार समान आहे, पाचव्यामध्ये C बार, सहाव्यामध्ये C बार समान आहे म्हणजे ते 0 येणार. फक्त मधली दुसरी आणि तिसरी टर्म तेवढी ट्रिपल प्रोडक्ट येईल, म्हणजे 0 प्लस ए बार बी बार सी बार मायनस 2 इंटू बी बार ए बार सी बार प्लस 0 प्लस 0 मायनस 0 झाले, म्हणजे बाकीच्या टर्म सगळ्या 0 झाले. आता ए बार बी बार सी बार आहे, मग दुसरं पण ब्रॅकेट आपल्याला ए बार बी बार सी बार आलं पाहिजे, म्हणजे ए आणि बी ची फक्त जागा बदलावी लागेल. मगाशी आपण रूल बघितला होता, दोन टर्मची जर जागा बदलायची असेल तर त्याचं चिन्ह बदलावं लागतं. म्हणजे -2 आहे तिथं काय होणार तर +2 होणार. म्हणजे ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार +2 इंटू ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. म्हणजे आता ह्याची बेरीज होईल. बेरीज किती होईल तर कोएफिशियंटची बेरीज, ह्याच्या बाहेर काही नाही म्हणजे 1 असतं, 2 अधिक 1 घेतलं तर ते होणार आहे 3 आलं. म्हणजे 3 ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार असेल. लक्षात आलं, मागासारखाच हा गुणाकार आहे, त्यामुळे आता हे काय लक्षात येण्यासारखं आहे. क्रॉस प्रोडक्ट समान टर्मला घेतला तो 0 आला, नंतर डॉट प्रोडक्टनं आत गुणलं, त्याच्यात जर 2 समान आले तर 0, नसेल तर ते ट्रिपल प्रोडक्टमध्ये घेतलं. ट्रिपल प्रोडक्टमध्ये आल्यानंतर जर अदलाबदल करायची असेल वेक्टरची तर त्याचं चिन्ह बदलतं, कारण 2च वेक्टरची अदलाबदल करायची होती आणि त्याच्यानुसार त्याचं उत्तर आलं ते 3 ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. ते तुमचं काय असेल तर RHS असणार आहे. इथं झाला तो तुमचा चौथा क्वेश्चन संपलेला आहे. क्वेश्चन आपल्याला तो पण प्रूव्ह दॅटच आहे. इफ सी बार इज इक्वल टू 3a बार मायनस 2b बार देन प्रूव्ह दॅट ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार इज इक्वल टू 0. परत LHS घेतला, जे दिले ते लिहून घेतलं, नंतर LHS घेतलं. मग ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे डॉट आणि क्रॉस आला, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. आता सी बारची किंमत ठेवायची तिथं, ए बार डॉट बी बार क्रॉस 3a बार मायनस 2b बार ठेवला आपण. आता बी बार नाद गुणायचं म्हणजे काय होणार, ए बार डॉट बी बार क्रॉस 3a बार मायनस बी बार क्रॉस 2b बार झालं. दुसऱ्या क्रॉस प्रोडक्टमध्ये बी बार समान आले, म्हणजे त्याचं उत्तर काय असणार तर ते 0 आलं, कारण बी बार समान आले. ते 2 न गुणला असलं तरी ते काही निग्लिजिबल असतं, फक्त वेक्टर समान आहे का बघायचं. आहे समान म्हणजे ते 0 झालं, म्हणजे काय राहणार ए बार डॉट बी बार क्रॉस 3a बार मायनस 0 झालं ते. आता याच्यात डॉट आणि क्रॉस आलाय म्हणजे ते एकत्रित येणार, 3 हे कॉन्स्टंट म्हणून बाहेर लिहू शकतो आपण. 3 इंटू ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार ए बार झालं ते. परत ह्याच्यात 2 वेक्टर समान आले, ए बार आणि ए बार. 2 समान वेक्टर आले तर त्याचं उत्तर काय असेल तर ते 0 असेल, इज इक्वल टू RHS. म्हणजे इथं आपण आत गुणून घेतलं, आत गुणल्यानंतर 2 समान वेक्टर आल्यामुळे बी बार क्रॉस 2b बारचं उत्तर 0 झालं. आणि नंतर 3 बाहेर घेतल्यानंतर ट्रिपल प्रोडक्ट आला, त्याच्यात पण ए बार समान आल्यामुळे त्याचं उत्तर 0 झालं. म्हणजे हे तुमचं RHS मिळालं. आलं लक्षात. हे प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल. 6वा, इफ u बार इज इक्वल टू i मायनस 2j प्लस के, r बार इज इक्वल टू 3i प्लस के अँड w बार इज इक्वल टू j प्लस के, प्लस आहे तिथं कॉमा झाला, j प्लस के आर गिव्हन वेक्टर्स, देन फाइंड u बार प्लस w बार डॉट w बार क्रॉस r बार क्रॉस w बार. आता हे एक्झाम्पल चुकीचं आहे. कशावरून तर w बार क्रॉस r बार आणि r बार क्रॉस w बार जवळजवळ सेम आहे, जागांची फक्त अदला बदल आहे. मग जागांची अदला बदल केली की उत्तर मायनस येईल, पण 2 समान वेक्टर होतील, मग त्याचं उत्तर काय येणार तर 0 होणार. म्हणून आपण ह्याच्यात एक चेंज करू, w बार क्रॉस r बार आहे पहिलं,
त्याच्याऐवजी तिथं आपण यू बार क्रॉस आर बार करू, मग आपल्याला उत्तर काढता येईल. म्हणून आपण म्हटलं इथं क्वेश्चन इज रॉंग म्हणलं ना. मग क्वेश्चन कसा असेल, क्वेश्चन विल बी यू बार प्लस डब्ल्यू बार डॉट यू बार क्रॉस आर बार क्रॉस डब्ल्यू बार असं असेल म्हटलं आपण. मग आता ह्याच्या किमती काढून घेऊ. पहिल्यांदा यू बार क्रॉस डब्ल्यू बार काढून घ्यायचं. मग यू बार आणि डब्ल्यू बार बघा, त्याची बेरीज करूया. आय एकदाच आहे, म्हणजे आय आलं -2j प्लस जे, म्हणजे मायनस जे राहील, आणि के प्लस के घेतलं तर ते 2k होणार. यू बार प्लस डब्ल्यू बारचं उत्तर काढलं, आय -j प्लस 2k आलं. आता क्रॉस प्रोडक्ट काढायचं कोणाचा, यू बार क्रॉस आर बार, म्हणजे डिटर्मिनंट लागेल पहिली रो आय जे के. यू बार क्रॉस आर बार इज इक्वल टू आय जे के घेतलं. यू बारची किमती घेतल्या 1 - 2 1 आणि आर बारच्या 3 0 1 आलं. तोच जर डिटर्मिनंट सॉल्व्ह केला, आता तुम्हाला डिटर्मिनंट येतात सॉल्व्ह करायला, तर त्याचं उत्तर येतं -2i प्लस 2j प्लस 6k झालं. तसंच आता दुसरा डिटर्मिनंट काढायचा. दुसरा कुठला, आर बार क्रॉस डब्ल्यू बारचा काढायचा. आर बार क्रॉस डब्ल्यू बार म्हटलं आपण, आय जे के पहिली रो किमती ठेवल्या 3 0 1, आर बारची डब्ल्यू बारची किंमत 0 1 1 ठेवली. ते जर सॉल्व्ह केलं तर त्याचं उत्तर येतं -i -3j प्लस 3k झालं. म्हणजे ज्या किमती लागणार आहेत तेवढ्या आपण सगळ्या काढून घेतल्या. आता ह्याच्यात डॉट आणि क्रॉस आहे, 3 ब्रॅकेट आहेत, तिन्हीमध्ये डॉट आणि क्रॉस आहे, म्हणजे आपल्याला परत डिटर्मिनंटच सोडवायचं. मग आपण पहिल्यांदा दिलेलं घेतलं. आता डिटर्मिनंट घेऊ. इज इक्वल टू किमती ठेवल्या. यू बार प्लस डब्ल्यू बारची किंमत काय आहे, 1 - 1 2 आहे. यू बार क्रॉस आर बारची काय आहे, -2 2 6 आहे. आणि आर बार क्रॉस डब्ल्यू बारची -1 -3 3 आहे. तर सॉल्व्ह केला 1 × 6 प्लस 12 होणार, 18 होणार. सॉरी, 6 × 18, ते मायनस असल्यामुळे प्लस झालं. 2 × 6 6 + 18 म्हणजे 24 झालं. 1 × 24 वजा 1 आहे त्यामुळे ते अधिक 1 झालं. वजा 6 + 6 म्हणजे 0 झालं. अधिक 2 × 6 वजा 6 + 2 म्हणजे 8 झालं. 24 + 16 होईल. ते 24 + 16 घेतलं तर त्याचं उत्तर येणार आहे ते 40 झालं. म्हणजे तुम्ही तो डिटर्मिनंट सोडू शकता. मी डायरेक्ट 40 लिहिलं तरी चाललं असतं, पण तुम्हाला एक स्टेप दाखवली ती काय येतं ते. म्हणजे डिटर्मिनंटचं उत्तर काय आलं तर ते 40 झालं. हेच तुमचं उत्तर असणार आहे. आता ह्यातला हा पहिला झाला. दुसरा काय आहे तो आपल्याला माहित नाही, म्हणून आपण तो घेतलेला नाही. ज्यावेळी त्याच्यात पेजेस येतील, अल्टरनेट पेजेस येतील, त्यावेळी ते आपण त्यातलं दुसरं एक्झाम्पल बघू. जे 6वा लक्षात आला. बदल फक्त आपण डब्ल्यू बार क्रॉस आर बारच्या ऐवजी यू बार क्रॉस आर बार करून घेतलंय. ते पण आपल्याला परफेक्टली माहित नाही काय क्वेश्चन असणार आहे तो. क्वेश्चन बघू. 7वा आला तो टेट्राहेड्रॉनसाठी आला. आपण फाइंड द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन हुज व्हर्टायसेस आर a -1 2 3, b 3 - 2 1, c 2 1 3 and d -1 -2 4. आता व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला ट्रिपल प्रोडक्ट असतो, पण त्याला 6 ने भागतो आपण, बरोबर. म्हणजे ट्रिपल प्रोडक्टला 3च वेक्टर लागतील. इथं तर 4 पॉईंट्स आहेत. कन्व्हर्जन 3 मध्ये करून घेऊ. ए कॉमन ठेवून AB बार AC बार AD बार काढायचं. पहिल्यांदा दिलेले पॉईंट्स घेतले आपण. AB बार काढला. AB बार म्हणजे काय, B - A करायचा. बीतनं A मायनस केलं आपण. बीतनं A केलं तर 3 + 1 4. A चे चिन्ह बदलून घ्यायचे. 3 + 1 4 झालं. -2 -2 -4 झालं. 1 - 3 म्हणजे -2. आय जे के दिलं फक्त. 4i -4j -2k. तसंच AC बार घेतला. C मधनं A वजा करायचा. C आणि A पॉईंट्स बघा. C मधनं A चे चिन्ह बदलायचे. 2 + 1 3 झालं. 3i झालं. 1 - 2 म्हणजे -1 आलं. वजा j झालं. आणि 3 - 3 0 झालं, म्हणजे k निघूनच गेलं. आता तसंच AD बारचं. डीतनं A वजा करायचं. -1 + 1 0 म्हणजे i निघून गेलं. -2 - 2 -4 म्हणजे -4j झालं. आणि 4 - 3 1 आलं, म्हणजे k झालं. AD बार घेतला. D बार -A बार म्हटलं, -4j प्लस k झालं ते. आता यांचा ट्रिपल प्रोडक्ट काढून घ्या. ट्रिपल प्रोडक्ट घेतला. यांचा किमती ठेवल्या. 4 - 4 - 2, 3 - 1 0, 0 - 4 1 राहील. सोडवला डिटर्मिनंट. 4 × -1 -0 अधिक 4 × 3 - 0 वजा 2 × -12 -0 आलं. म्हणजे उत्तर काय आलं, -4 अधिक 12 अधिक 24 आलं. म्हणजे त्याचं टोटल उत्तर आलं ते 32 झालं. ते सगळे बेरीज वजाबाकी केल्यानंतर हे तुम्हाला डिटर्मिनंटचं म्हणजे कशाचं, ट्रिपल प्रोडक्टचं उत्तर मिळालं. मग आता त्याचं व्हॉल्यूम काढायचं.
व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन म्हटलं. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इज इक्वल टू 1/6 ट्रिपल प्रोडक्ट AB बार, AC बार आणि AD बार आला. त्याचा ट्रिपल प्रोडक्ट किती आलाय? 32 आला. 32ला 6 भागला तर भाग जात नाही, मग फक्त 2 भाग जाऊ शकतो. 32ला 2 गेला तर 16, 6ला 2 गेला तर 3, म्हणजे 16/3 क्युबिक युनिट्स आलं तुमचं उत्तर. आलं लक्षामध्ये आता हे? म्हणजे 4 पॉईंट दिले तर कन्व्हर्जन 3 मध्ये करायचं, त्याचा डिटर्मिनंट आणि फॉर्म्युला वापरायचा. पॅरलोपाइपला टेट्राहेड्रॉन. हा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन होता. 1/6 ट्रिपल प्रोडक्ट AB बार, AC बार, AD बार होता. 32ला 6 भागलं तर उत्तर आलं त्याचं 16/3 क्युबिक युनिट्स झालं. झाला तुमचा 7वा क्वेश्चन इथं झाला. आता आपल्याला 8वा बघायचा. 8वा क्वेश्चन. आता हा सगळा क्रॉस प्रोडक्ट आहे आणि ही प्रॉपर्टी आपल्याला पुढे लागणार आहे प्रूव्ह करायला. शेवटचा जो क्वेश्चन आहे 10वा 11वा त्यामध्ये आपल्याला हे लागणार. पहिल्यांदा आपण दिलेला क्वेश्चन 8वा क्वेश्चन आहे. इफ A बार इज इक्वल टू I प्लस 2J प्लस 3K, B बार इज इक्वल टू 3I प्लस 2J and C बार इज इक्वल टू 2I प्लस J प्लस 3K, then verify that A बार क्रॉस B बार क्रॉस C बार इज इक्वल टू A बार डॉट C बार B बार मायनस A बार डॉट B बार C बार आला. म्हणजे हे नुसते वेक्टर्स बाहेर आहेत. B बार आणि C बार हे ब्रॅकेटच्या बाहेर असणारे वेक्टर्स आहेत आणि आत त्यांचा फक्त डॉट प्रोडक्ट आहे. कोणाकोणाचा A बार आणि C बारचा, A बार आणि B बारचा. ही प्रॉपर्टी लागणार आहे. बघा काय कशी प्रॉपर्टी आहे. जर तिन्हीमध्ये क्रॉस प्रोडक्ट दिला असेल A बार, B बार, C बार मध्ये, तर पहिला आणि तिसऱ्याचा डॉट प्रोडक्ट घेऊन मधली टर्म बाहेर ठेवायची. A बार, B बार, C बार सिक्वेन्स महत्वाचा असतो. पहिल्या आणि तिसऱ्याचा डॉट प्रोडक्ट, मधली टर्म बाहेर आली मायनस, पहिल्या आणि दुसऱ्याचा डॉट प्रोडक्ट, तिसरी मायनस राहणार. म्हणजे पहिली तिसरी मधली बाहेर मायनस, पहिली दुसरी तिसरी बाहेर, असा तो सिक्वेन्स आपल्याला पुढे ते व्हेरीफाय मध्ये वापरावी लागणार आहे प्रॉपर्टी. आपण पहिल्यांदा दिलेलं लिहून घेतलं. A बार, B बार, C बार. B बार क्रॉस C बार म्हणजे डिटर्मिनंट आला. डिटर्मिनंट सोडवून घेतला. पहिली रो IJK येणार कारण क्रॉस प्रोडक्ट आहे. B बारच्या किमती 3, 2, 0 आल्या. C बारच्या 3, 1, 3 आल्या. 2, 1, 3. ते सॉल्व्ह केल्यानंतर डिटर्मिनंट आला तो 6I मायनस 9J मायनस K झाला. मग आता LHS घ्यायचं. LHS काय? A बार क्रॉस B बार क्रॉस C बार. त्यातला B बार क्रॉस C बार माहिती आहे, A बार माहिती आहे आणि त्यांचा क्रॉस प्रोडक्ट आहे. म्हणजे परत पहिली रो IJK येणार. पहिली रो IJK आली. दुसरी रो म्हणजे A बारच्या किमती 1, 2, 3 आल्या आणि तिसरी रो म्हणजे B बार क्रॉस C बारच्या किमती 6 वजा 9 वजा 1 आल्या. परत तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. तो डिटर्मिनंट सोडवला तर त्याचं उत्तर येतंय 25I प्लस 19J मायनस 21K. ते सॉल्व्ह करायचा डिटर्मिनंट. सॉल्व्ह केलं की तुम्हाला ते उत्तर मिळतं. आता हे LHS झालं. मग आता RHS घ्यायचं. A बार डॉट C बार B बार मायनस A बार डॉट B बार C बार आला. आता डॉट प्रोडक्ट ब्रॅकेटमध्ये आणि वेक्टर बाहेर घ्यायचं. A बार आणि C बारचा डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट कसा? II, JJ आणि KKचा गुणाकार ब्रॅकेटमध्ये घेतला. A बार आणि C बार बघा. IIच्या टर्मचा गुणाकार 2 आला. JJच्या टर्मचा गुणाकार पण 2 आला आणि KKच्या टर्मचा गुणाकार 9 आला. म्हणजे 2 अधिक 2 अधिक 9. बाहेर ब्रॅकेटच्या B बार तसंच राहिलं. 3I प्लस 2J B बार होतं ते मायनस. आता A बार आणि B बारचा डॉट प्रोडक्ट. IIचा गुणाकार 3 झाला. JJचा गुणाकार 4 झाला. एकात K आहे, एकात K नाही, म्हणजे ते 0च येणार कारण दुसऱ्यात नसल्यामुळे 0 आलं. आणि त्याच्यावर C बार तसाच ठेवला आपण 2I प्लस J प्लस 3K. आता बेरीज करून घेतली. 2 अधिक 2 4, 4 आणि 9 13, 13 गुणलं तर 39I आणि 13 दोन्ही 26. 39I अधिक 26J झालं. इथं 3 अधिक 4 7 होतंय पण बाहेर वजा आहे. वजा 7 न गुणायचं म्हणजे सगळ्यांची चिन्ह वजा होतील, 7च्या पटीत येतील. म्हणजेच काय आलं 39I अधिक 26J वजा 14I वजा 7J वजा 21K आलं. आणि ह्यांची जर बेरीज वजाबाकी केली तर त्याचं उत्तर आलं 25I प्लस 19J मायनस 21K आलं. झाले का? LHS आणि RHS उत्तर इक्वल, म्हणजे ते इक्वल आलं. देअरफॉर A बार क्रॉस B बार क्रॉस C बार इज इक्वल टू A बार डॉट C बार B बार मायनस A बार डॉट B बार C बार आलं त्याचं उत्तर. लक्षात आलं ना हे?
म्हणजे आपण फक्त हा डिटर्मिनंट आणि ते डॉट क्रॉस प्रोडक्ट करून घेतले. फक्त प्रॉपर्टी लक्षात ठेवा, 3चा जर क्रॉस प्रोडक्ट आला तर पहिल्या तिसऱ्याचा डॉट मधली तशीच, मायनस पहिल्या दुसऱ्याचा डॉट तिसरी तशीच. ही प्रॉपर्टी आपल्याला पुढे वापरावी लागणार. हा झाला तुमचा 8वा क्वेश्चन झाला. आता 9वा क्वेश्चन आहे. ए बार बी बार सी बार दिले. इफ ए बार इज इक्वल टू आय मायनस 2j, बी बार इज इक्वल टू आय प्लस 2j, सी बार इज इक्वल टू 2i प्लस j मायनस 2k. Then find A bar cross B bar cross C bar, A bar cross B bar cross C bar are the result same, justify. हे दोन्हींचं उत्तर सेम येते का आणि असेल येते का एवढंच चेक करायचं. जस्टिफाय म्हणजे आपण सोडवतोच, डायरेक्ट होय नाही लिहित नाही आपण. पहिला आपण दिलेलं लिहून घेतलं, ए बार बी बार सी बार ते घेतले आपण. मग पहिला बी बार क्रॉस सी बार काढावा लागेल. बी बार क्रॉस सी बार काढून घेऊ. डिटर्मिनंट आय जे के घेतल्या, किमती 1 2 0 2 1 मायनस 2 झाल्या, मायनस 4i प्लस 2j मायनस 3k आलं त्याचं उत्तर. मग आता ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार घेतलं. ट्रिपल प्रोडक्ट झाला. आय जे के ए बारची किमती 1 मायनस 2 0 आणि ह्याच्या मायनस 4 2 मायनस 3 आलेले. परत हा सॉल्व केला म्हणजे काय होणार 6i नंतर प्लस 3j नंतर होईल तो मायनस 6k आला. हा झाला तुमचा काय ए बार बी बार क्रॉस सी बार आला. उत्तर मिळालं म्हणजे डिटर्मिनंट सोडवले दोन्ही पण आपण, फक्त एक ब्रॅकेटचा आणि एक पूर्णचा डिटर्मिनंट. हा पहिला क्वेश्चन झाला म्हणजे 9व्यातला पहिला झाला. आता दुसरं बघा. त्याच्या अगोदर दिलेलं लिहून घेऊ आपण. ए बार बी बार आणि सी बार दिले तसं घेतलं आपण. मग पहिल्यांदा आता ब्रॅकेट ए बार क्रॉस बी बारला होता. ए बार क्रॉस बी बार काढून घेतलं. 1 मायनस 2 0 1 2 0 आलं. तर ते सोडवल्यानंतर त्याचं उत्तर फक्त आलं ते 4k आलं क्रॉस प्रोडक्ट. आता मग ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार येणार म्हणजे आय जे के येणार. पहिली रो 0 0 4 होणार आणि सी बारच्या व्हॅल्यू 2 1 मायनस 2 आल्या. मग आता हा सोडवायचा. हा सोडवला तर त्याचं उत्तर काय येईल, तर राहणार फक्त 4i मायनस 4i होईल. नंतर येणार ते 8j होईल. मायनस 4i प्लस 8j झालं. के ची टर्म येणार नाही कारण ते 0 0 येते त्यामध्ये. आता हे दोन्ही इक्वल आले का, मागचं उत्तर आणि हे उत्तर तर नाही येत. मग तेच फक्त आपण इथं खाली लिहिणार. देअरफॉर ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार अँड ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार आर नॉट द सेम. म्हणजे ती कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी नाही. ब्रॅकेट कशाला जरी दिलं तरी उत्तर त्याचं सेम येते असं काही नाही तिथं. तर ते उत्तर वेगवेगळं असू शकतं. हे झालं तुमचं 9वं. 10वा क्वेश्चन आहे तो शो दॅटचा. मगाशी मी सांगितलं ती प्रॉपर्टी आता आपल्याला वापरायला लागणार. मग शो दॅट आहे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार प्लस बी बार क्रॉस सी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 आहे. मग आपण LHS लिहून घेतला. प्रॉपर्टी काय येणार सांगा आता. तिन्हीला क्रॉस प्रोडक्ट आला तर पहिल्या तिसऱ्याचा डॉट प्रोडक्ट मधली टर्म तशीच राहणार म्हणजे ए बार डॉट सी बार बी बार आलं मायनस ए बार डॉट बी बार सी बार राहणार. तसंच पुढच्या मध्ये काय येणार बी बार डॉट ए बार सी बार होणार मायनस बी बार डॉट सी बार ए बार येणार प्लस तिसऱ्यामध्ये काय येणार मग सी बार डॉट बी बार म्हणजे पहिला आणि तिसऱ्याचा गुणाकार सी बार डॉट बी बार ए बार राहतंय बाहेर आणि सी बार डॉट ए बार बी बार राहणार बाहेर. आलं का आता हे म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्याचा डॉट प्रोडक्ट मधली टर्म तशीच आली पहिल्या याच्यामध्ये मायनस पहिल्या दोन्हींचा डॉट तिसरी तशीच आली प्लस परत तसंच बी सी ए मध्ये पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बी ए आलं आणि सी बार बाहेर आलं परत मायनस पहिल्या दोन्हींचा डॉट प्रोडक्ट तिसरी बाहेर राहिली बी बार डॉट सी बार मायनस ए बार राहिलं प्लस तिसऱ्यामध्ये सी बार डॉट बी बार ए बार झालं मायनस सी बार डॉट ए बार बी बार बाहेर राहिलं. आता याच्यात ओळीनं लिहू डॉट प्रोडक्टला सिक्वेन्स कसाही चालतो कारण डॉट म्हणजे फक्त गुणाकारच आहे ना 3 गुणिले 4 असंच करतो 4 गुणिले 3 आणि 3 गुणिले 4 सेमच येऊ शकतो म्हणून पहिल्या दोन टर्म तशाच ठेवल्या आपण. तिसरी टर्म बी बार डॉट ए बार आहे त्याचं ए बार डॉट बी बार करून घेतलं. चौथी टर्म पण तशीच ठेवली टर्म मात्र सी बार डॉट बी बार आहे तिथं बी बार डॉट सी बार केलं आणि 6व्या टर्म मध्ये सी बार डॉट ए बार आहे तिथं ए बार डॉट सी बार करून घेतला फक्त. म्हणजे ओळीनं ए बी सी अशा सिक्वेन्सनं आपण ते लिहिलं
आता ह्या टर्म एकमेकांना कॅन्सल होतील. पहिली टर्म आणि शेवटची टर्म एकमेकांना कॅन्सल होईल कारण प्लस आणि मायनस आलं. दुसरी आणि तिसरी टर्म एकमेकांना कॅन्सल होईल कारण सेम आहेत. चौथी आणि पाचवी टर्म एकमेकांना कॅन्सल होतील. म्हणजे काही शिल्लक राहत नाही. काही शिल्लक राहत नाही म्हणजे काय येतं तर ते 0 आलं. 0 आलं मला काय असेल तर RHS असेल. म्हणजे झालेला आहे. इथं तुमचा 5वा एक्झरसाइज संपलेला आहे. तसंच वेक्टर्स हा टॉपिक पण पूर्णपणे संपलेला आहे. मग आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे, लाईन अँड प्लेन बघायचा आहे. मग तो आपण उद्या बघू. तोपर्यंत धन्यवाद.